रात्रीच्या जेवणानंतर गौतम, त्यांची पत्नी सुजाता व मुलगा राजीव गप्पा मारीत बसले होते. रोजच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालत असताना सुजाताने विषय बदलत राजूला विचारले, राजीव, काय ठरवले आहेस तू प्रियांकाबद्दल? श्रीधर काका व सुलोचना काकूंच्या खूपच मनात आहे तुम्हा दोघांनी विवाहबद्ध व्हावे म्हणून. आम्हाला पण तेच हवे आहे, असे म्हणून तिने गौतमकडे पाहिले, परंतु गौतमने काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. राजीव आजीजीने म्हणाला, आई, परत तोच विषय का काढतेस? मी काही दिवसापूर्वीच सांगितले ना की मी प्रियांकाचा पत्नी म्हणून नाही स्वीकार करू शकत. आम्हा दोघांची चांगली मैत्री आहे, त्या पलीकडे काहीच नाही. सुजाता म्हणाली, अरे, नुसतेच नाही म्हणून चालत नाही, सर्व बाजूनी विचार करायला लागतो. सुजाताच्या कुटुंबाचा व आपल्या कुटुंबाचा तुझ्या आजोबापासून घरोबा आहे. तुम्ही दोघे लहानपणापासून एकत्र वाढलात, एकाच शाळेत शिकलात, तुम्हा दोघांचा पेशा एक आहे. तुम्हा विवाहाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबे जोडली जातील. तुम्हा दोघांना एकमेकांशी जुळवून घेणे सोपे जाईल. यापेक्षा आणि काय हवे? राजीव हताशपणे म्हणाला, आई, मी जिच्याशी लग्न करणार आहे ती माझी सहधर्मचरणी असणार आहे. जन्मभर आम्ही एकमेकांचे सोबती असणार आहोत. आम्हा दोघांच्या विचारसरणीत साधर्म्य असणे आवश्यक आहे. माझी व प्रियांकाची विचारधारा खूपच वेगळी आहे. आमचे दोघांचे एकत्र येणे एकमेकाला पूरक ठरणार नाही. मी तुम्हा दोघांना सांगतो की मी माझ्या पसंतीच्या स्त्रीशी लग्न करणार आहे. जे काही करेन ते रीतसरच करेन, याबद्दल शंका नसावी. कुठे मंदिरात लग्न करून तुमच्यासमोर सपत्नीक उभा राहणार नाही, परंतु माझ्या भावी पत्नीची निवड मी करणार हे निश्चित. लग्न सोहळ्याची जबाबदारी तुमची, त्यात मी ढवळाढवळ करणार नाही. गौतम, जे आतापर्यंत श्रोतेची भूमिका घेऊन बसले होते, ते म्हणाले, सुजाता, यापुढे राजीवला प्रियंकाशी लग्न करण्याचा आग्रह करायचा नाही. तू जे मुद्दे मांडलेस ते बरोबर आहेत, पण शेवटी राजीवच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सर्व काही त्याच्या मर्जीने व्हायला हवे हे निश्चित. असे म्हणून गौतम त्यांच्या खोलीत निघून गेले व राजीव त्याच्या खोलीत गेला. सुजाता एकटीच टेबलापाशी बसून राहिली. गौतमने राजीवची समजूत काढण्याऐवजी त्याची बाजू घ्यावी ह्याचे तिला नवल वाटले. प्रियांकासारखी परिचित घरातली मुलगी आपल्या घराची सून होणे किती योग्य होते हे गौतमला पटत नव्हते. असे नव्हते तरी पण त्याने राजीवची बाजू घेतली. आजपर्यंत तिने गौतमला प्रत्युत्तर दिले नव्हते. ते जे म्हणत ते तिने प्रणाम मांडले. आज पण तिने नेहमीप्रमाणे मौन बाळगले होते. थोड्या वेळाने ती शय्यागृहात शिरताच तिने पाहिले की गौतम बाल्कनीत बसून दूर कुठेतरी नजर लावून बसले होते. सुजाता त्यांच्याजवळ असलेल्या खुर्चीत बसली, हे पण त्यांच्या लक्षात आले नाही. सुजाता मनात म्हणाली, असे अचानक कसल्या विचारात हरवून जातात ते कळत नाही. लग्नाला कित्येक वर्षे झाली पण अजूनही तोच क्रम चालू आहे. तिने आज गौतमला कारण विचारायचे ठरवले. तिने गौतमच्या हातावर तिचा हात ठेवताच ते दचकले व विचारशृंखलामधून बाहेर आले. त्याने सुजाताला विचारले, तू केव्हा आलीस? सुजाता म्हणाली, झाला थोडा वेळ. गौतम, आज अनेक वर्षापासून पाहत आहे की तुम्ही अचानक कसल्या तरी विचारात गढून जाता. कारण काय? गौतम स्वतःला सावरत म्हणाले, कुठे काय, काही नाही ग. मी तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केले का? सुजाता म्हणाली, अजिबात नाही. कधी उनादुना शब्द बोलून माझे मन दुखावले नाहीत. भौतिक गोष्टी मला भरपूर प्रमाणात मिळाल्या, तरी पण आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे असे मला का वाटते? हे माझ्या मनाचे खेळ नाही आहेत. गौतम म्हणाले, तसे काही नाही. सुजाता म्हणाली, गौतम, आपले नाते खूप जुने आहे. तुझे माझे असे काही राहिले नाही. दोघांनी मिळून आनंदाचे क्षण उपभोगले, तसेच दुःखाचे क्षण झेलले. तुमचे अचानक कसल्या तरी विचारात गढून जाणे, व्यथित होणे मला दुःख देते. आज तरी मोकळेपणाने माझ्याशी बोला. एकमेकाबद्दल गैरसमज करून घेण्याचे दिवस गेले. आता आपण एकमेकात मिसळून गेलो आहोत. गौतम सुजाताकडे एकटक बघत राहिले. ते मनात म्हणाले की किती मनकवडे आहे सुजाता. माझ्या मनाची प्रत्येक चिलबिचल टिपते. तिला आता माझ्या मनाची व्यथा सांगावी का? आज किती वर्षे दाबून ठेवलेले दुःख ती समजू शकेल का? शेवटी तिच्याशिवाय मला दुसरे कोण आहे? मन मोकळे केल्यावर माझ्या व्यथेची तीव्रता कमी होईल का? गौतम म्हणाले, मी जे सांगत आहे ते नीट समजून घे. विनाकारण गैरसमज करून घेऊ नकोस. ते पुढे म्हणाले, अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर मी पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो होतो. 2 वर्षाचा अभ्यासक्रम होता. सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले, परंतु मी लवकरच नवीन राहणीमानात रुळलो. अभ्यास, खेळ व बरोबरचे सहाय्यही यांच्यात दिवस जाऊ लागले. बघता बघता आमचा समविचारी मुलामुलींचा एक गट आपोआपच तयार झाला. आमच्या गटात भिन्न भिन्न देशांचे विद्यार्थी सामील होते. आमचे एकच उद्दिष्ट होते, भरपूर अभ्यास करायचा, आवडीचे खेळ खेळायचे आणि दर शनिवारी रविवारी कुठेतरी लांबचा पल्ला गाठायचा. बहुतेक करून सायकलवरून आसपासच्या जागी हिंडायला जायचो. खूप मजा यायची. कधी डोंगरमाथ्यावर, कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी घनदाट जंगलात आमचा अड्डा पडे. तरुण वय, अंगात सळसळणारा उत्साह,
महत्वाकांक्षेच्या शिडीवर सरसर चढण्याची जिद्द, आयुष्यात परत कधी न येऊ शकणारा तो काळ. आमच्या गटात होती मार्था, सुस्वरूप, खेळकर, खळखळून हसणारी, सर्वांची मिळते घेणारी आणि बुद्धिमान, वादविवादात सर्वांना हरवणारी. नकळत आम्ही दोघे एकमेकांप्रती आकर्षित झालो. सहलीसाठी एकत्र जमलो की आम्हा दोघांची नजर एकमेकाला शोधायची. सर्वांच्या ते लक्षात येत असे, पण मिश्किल हसण्यापलीकडे ते जात नसत. मी आणि मार्था वाचनवेडे होतो. एखाद्या पुस्तकावर चर्चा सुरू झाली की आम्हा दोघांमध्ये आपापला मुद्दा पटवून देण्याची स्पर्धा सुरू होत. बघता बघता आमची मैत्री फुलत गेली. वेळ मिळाला की एखाद्या कॉफीगृहात आम्ही दोघे तास तास गप्पा मारायचो. तिला आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. विविध विषयावर आमच्या गप्पा चालायच्या. एकमेकांच्या संगतीत वेळ कसा जायचा ते कळत नसे. दिवस भराभर सरत होते. मी आणि मार्था एकमेकांच्या खूप समीप येत होतो हे दोघांनाही कळून चुकले होते. एखाद्या बगीचात हातात हात गुंफून आम्ही निवांतपणे बसत असू. त्या स्पर्शात एक प्रकारची जादू होती. एकमेकाकडे टाकलेल्या नेत्रकटाक्षाद्वारे आम्ही खूप काही बोलत असू. आमचा अभ्यासक्रम संपुष्टात येत होता. भारतात परताईच्या अगोदर मार्थाला लग्नाची मागणी घालायची हे मी निश्चित केले. तिच्याकडून 100% होकार येईल याची मला शाश्वती होती. आम्हा दोघांमध्ये एवढे सामंजस्य निर्माण झाले होते की लग्नानंतर भारतात वास्तव्य करायचे की अमेरिकेत हा प्रश्न आम्हा दोघांसाठी नगण्य होता. आमचे एकत्र असणे हे महत्त्वाचे होते. परंतु त्या एका दिवशी आमचे स्वप्न धुळीस मिळाले. मला अचानक बाबाकडून तार आली की त्वरित निघून ये. आज आहे तशी संपर्क व्यवस्था त्यावेळेस नव्हती. मी संभ्रमित अवस्थेत भारतात यायला निघालो. निघण्यापूर्वी मार्ताशी भेट होऊ शकली नाही, कारण ती तिच्या घरी गेली होती. मला काही सुचत नव्हते. लांबच्या प्रवासानंतर मी मध्यरात्री घरी पोहोचलो. आईबाबांनी माझे स्वागत केले. त्या दोघांनाही स्वस्थ पाहून माझा जीव भांड्यात पडला. पण मला एवढ्या तातडीने बोलवायचे कारण समजेना. दुसऱ्या दिवशी सकाळी खुलासा झाला मला तडकाफडकी बोलावून घेण्याचा. मला विश्वासात न घेता किंवा अन्य नजीकच्या आप्तांना न विचारता त्या दोघांनी माझे लग्न ठरवले होते. एवढेच नव्हे तर 4 दिवसानंतरचा मुहूर्त ठरवला होता. त्यांच्या मते असे केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अरुणिमा व तुझा भाऊ वरुणचा 2 वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर मुलाकडचे म्हणजे तुमच्याकडची मंडळी लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यासाठी पुढे येणार. तुझे आई वडील त्यांच्या मुलीचे लग्न झाल्याशिवाय ते मुलाचे लग्न करणार नाहीत अशी सबब दरवेळेस पुढे करीत. बघता बघता 2 वर्ष झाली. अरुणिमाच्या लग्नाचा प्रश्न गहन होत चालला. शेवटी आईबाबांनी ठरवले की त्यांच्या मुलाचे म्हणजे माझ्याशी तुझे लग्न लावून द्यायचे, म्हणजे अरुणिमाच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला की नाही तरी मी लग्नवेदीवर चढलोच असतो. मग आत्ताच लग्न करायला हरकत काय असा त्यांचा समज होता. त्यांनी माझ्या नकळत माझ्या आयुष्याबाबतचे घेतलेले निर्णय ऐकून मी सुन्न झालो. क्रोध, दुःख, अति निराशेने माझे मन झाकळून गेले. इकडे आड तिकडे विहीर अशी माझी स्थिती झाली होती. या लग्नाला मी नकार दिला असता तर अरुणिमाचे लग्न रडखळत राहिले असते. 2 वर्षापूर्वी ठरवलेले लग्न रद्द केले असते तर दुसरीकडे लग्न ठरवणे शक्य झाले नसते. लोकांच्या शंका कुशंका काढण्याला मर्यादा नसतात. मुख्य म्हणजे अरुणिमाचे भविष्य काय. निराशपणाने मी लग्नाला तयार झालो, कारण माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. अरुणिमाचा भाऊ या नात्याने तिच्याप्रती माझे कर्तव्य होते व आईवडिलांची अवज्ञा करणे माझ्या संस्कारात बसत नव्हते. निराशेच्या भरात मी अमेरिकेत असलेल्या माझ्या मित्रमंडळींशी संपर्क तोडून टाकला. मार्थाला मी काय सांगणार होतो. माझ्या लग्नानंतर लगेच 2 दिवसांनी अरुणिमाच्या लग्नाचा मुहूर्त धरला गेला होता. नातेवाईकांनी घर भरू लागले होते. लग्न समारंभात मी चुकूनसुद्धा तुझ्याकडे पाहिले नव्हते. आलिया भोगासी असावे सादर ही वृत्ती बाळगून मी वावरत होतो. माझ्या जन्मदात्यांनी माझ्या आयुष्याची धूळधाण केली होती. अरुणिमाची पाठवणी झाली व दुसऱ्याच दिवशी बाबांना हृदयविकाराचा जबरदस्त झटका आला. मी घरीच होतो, त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करता आले. झटका येताच तू पुढे सचावलीस व अशा वेळेस जे प्रथमोपचार करणे आवश्यक असतात ते यत्किंचितही विचलित न होता ते तू केलेस. बाबांसाठी ते प्रथमोपचार फार उपयोगी ठरले. तुझा रंग, रूप, बेढव शरीरयष्टी पाहून नाराज झालेली घरची मंडळी तुझी प्रशंसा करू लागले. दैव तरी काय खेळ खेळत होते. आईची तब्येत आधीच नाजूक, ती बाबांच्या आजारपणाने पुरती हादरली व तिने अंथरूण धरले. मी रुग्णालयात बाबांबरोबर व तू घरी आईच्या सेवेत असा प्रकार होता. आपण एकत्र येण्याचा प्रश्न नव्हता. जवळजवळ 1 महिन्याने मी बाबांना घेऊन घरी आलो. त्यांच्या जीवावरचा धोका टळला होता. त्यानंतर तू आपणहून त्यांचा आहार व्यायामाची जबाबदारी स्वीकारली व व्यवस्थितपणे पार पाडली. तुझी कर्तव्य दक्षता व सेवा शुश्रूषा करण्यातील निपुणता पाहून आई बाबा तुझ्यावर खुश झाले. जवळजवळ 2-2.5 महिन्यांनी आपण एकत्र आलो. नव्हे यायलाच लागले.
तुझा स्वीकार करणे भाग होते. अर्थात बाबांच्या व आईच्या आजारपणात तू दर्शवलेला चांगुलपणा मी कधीच विसरू शकत नाही. तू होतीस म्हणूनच बाबा आमच्यात परत आले. आपला संसार सुरू झाला. संसारवेर बहरली. बाबांनी उभारलेली फॅक्टरी मी चालवायला घेतली. पैसा, यश, प्रसिद्धी सर्व काही मिळाले, पण जे हवे ते नाही मिळाले. मला मार्था बरोबरच्या सहजीवनाची आस होती. मला संशोधन क्षेत्रात प्रवेश घेऊन शिकवण्यात रस होता, पण मी ठरलो माझ्या जन्मदात्यांच्या हातातला कळसूत्री बाहुला. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी माझ्या आयुष्याची दिशा फिरवली. याचं कारणासाठी माझ्या मनाला नैराश्य घेरले. मी मार्थाला विसरू शकत नाही. कर्तव्याच्या साखळदंडांनी बांधलेल्या आयुष्याचा वैताग येतो. सुजाताने गौतमाचा हात हातात घेऊन म्हटले, मी तुमच्या मनाची घालमेल समजू शकते गौतम. तुमच्याप्रमाणे मी पण माझ्या आईवडिलांच्या हातातील कळसूत्री बाहुली होते. तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत गौतमने विचारले, का बरे? तुला हे लग्न मान्य नव्हते का? सुजाता म्हणाली, तुमच्यासारख्या सुविध सुविचारी पुरुषाशी विवाहबद्ध व्हायला कोणती मुलगी नाकारेल? पण ज्या प्रकारे माझ्या आईवडिलांनी तुमच्या आईवडिलांना मला सून म्हणून स्वीकारायला भाग पाडले ते मला आवडले नाही. ती एक प्रकारची जबरदस्ती होती. विवाहाच्या बाबतीत अशी फसवेगिरी केली तर वाटायला येते ती विफलता. गौतम म्हणाला, मला समजलं नाही तुला नक्की काय म्हणायचे ते. सुजाता म्हणाली, माझ्या आईवडिलांना माझे लग्न जमवायला कठीण जात होते. मी रंगरूप शरीरयष्टी सगळ्यातच मार खात होते. शिक्षणात पण मागेच होते. म्हणून त्यांनी त्यांच्या दृष्टीने सोपा उपाय शोधला. दादाचे लग्न मुलीचे लग्न झाल्याशिवाय करायचे नाही या सबबीवर ते पुढे ढकलत राहिले. उद्देश हा की शेवटी तुझे आईवडील स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी मला त्यांची सून करून घेतील. ते पूर्णपणे यशस्वी ठरले, परंतु ते जो डाव खेळले तो मला कदापिही मान्य नव्हता. मी त्यांना पदोपदी विनवले की मला फसवाफसवी करून लग्न करायचे नाही, पण ते ऐकणाऱ्यापैकी नव्हते. त्यांच्या मते एक मूल झाले की सर्व काही ठीक होईल, पण तसे झाले नाही. मला सर्वांनी प्रेमाने वागवले, पण आपण फसवेगिरी करून या घरात प्रवेश मिळवला. ही अपराधीपणाची भावना मला आजपर्यंत सतावत आहे. लग्न म्हणजे आपल्या दोघांसाठी एक व्यवहार ठरला. लग्न म्हणजे दोन जीवांचे मनोमिलन असते. एकमेकांच्या संमतीने पती पत्नी सहजीवनाची वाटचाल करतात. आपण दोघे समंजस व सहनशील होतो म्हणून लादलेले नाते निभावून नेले. प्रत्यक्षात तुमचे मन निराशेच्या वणव्यात जळत राहिले व अपराधीपणाची भावना मला सतत टोचत राहिली. वरवर सुंदर दिसणारा आपला संसार आतून पोखरलेला होता. नवविवाहिता जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा तिच्या मनात आनंदाच्या, औत्सुक्याच्या, अपेक्षेच्या संमिश्र भावनांचा कल्लोळ चालू असतो. जोडीदाराच्या मिलनाची आस असते. नवीन नातेसंबंध जोडण्याची उत्सुकता असते. नवीन जीवनाबद्दल सकारात्मक अपेक्षा असतात. परंतु मी जेव्हा तुमच्या घराचा उंबरडा ओलांडला तेव्हा माझ्या मनात फक्त अपराधीपणाची व भीतीची भावना होती. गौतम म्हणाले, शेवटी काय तर आपले जीवन म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ झाला. ती चूक आपण आपल्या मुलाच्या बाबतीत करून कसे चालेल? गौतम व सुजाताच्या हातावरची पकड घट्ट झाली. निराशेच्या खाईत पडलेला गौतम व अपराधीपणाच्या आगीत होरपाळणारी सुजाता एक झाले. कदाचित यापुढे त्यांच्या वैवाहिक जीवनाची नवीन सुरुवात झाली असेल. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.